वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचे स्पष्टीकरण कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठ योजना कशी काढायची ते आज आपण बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, कौशल्य आहे स्पष्टीकरण कौशल्य, इयत्ता 7वी, विषय आहे मराठी, घटक श्रावण मास, पद्य, उपघटक आहे श्रावणातील निसर्गसृष्टीचे वर्णन, वेळ आहे 5 मिनिटे, दिनांक लिहून घ्यायची। त्यानंतर अगदी सुरुवातीला शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्ये। शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रस्तुत कवितेचे कवी, बालकवी म्हणून ओळखले जाणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार प्रारंभिक विधान। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा येणार, शिक्षक प्रस्तुत कवितेविषयी थोडक्यात माहिती सांगतात। प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केलेले आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार स्पष्टीकरण दुवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये तिसरा मुद्दा येणार, शिक्षक कविता वाचून त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगतात। शिक्षक एखादं कडवं वाचणार आणि त्याचा भावार्थ स्पष्ट करून विद्यार्थ्यांना सांगणार। शिक्षक कविता वाचतात, श्रावण मासी हर्षपासून तर ऊन पडेपर्यंत, त्याचा भावार्थ ते स्पष्ट करून सांगतात। भावार्थ आहे, श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते, क्षणात पाऊस पडतो तर दुसऱ्या क्षणी ऊन पडते, ऊन पावसाचा हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजून घेतात। त्यानंतर उपकौशल्यामध्ये येणार, स्पष्टीकरण दुवा आणि उदाहरण। शिक्षक कृतीमध्ये त्यानंतरचा मुद्दा येणार, शिक्षक त्यापुढील कविता वाचून त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात। त्यापुढील कविता आहे, वरती बघतापासून तर कुणी भासेपर्यंत, त्याचा भावार्थ ते स्पष्ट करून सांगतात। वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुफेरी गोफ विणलेला दिसतो, इंद्रधनुष्य उमटलेले पाहून असे वाटते की कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधलेले आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजून घेतात। उपकौशल्य येणार, स्पष्टीकरण दुवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुन्हा शिक्षक कवितेचा एखादा कडवं वाचून दाखवणार आणि त्याचा भावार्थ स्पष्ट करून दाखवणार। त्यानंतरचं कडवं शिक्षक घेतात, झालासा सूर्यास्तपासून तर रूपमहापर्यंत, त्याचा भावार्थच ते स्पष्ट करून सांगतात। भावार्थ असा आहे की ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला आणि संध्याकाळ झाली असे वाटते, वाटते न वाटते तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे ऊन उंच घरावर आणि झाडाच्या शेंड्यावर झळकते। संध्या समय ढगांवर असंख्य रंग उमटतात, जणू ते ढग संध्या राग गात आहेत। सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कोणी रेखाटले आहे असे वाटते। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी समजावून घेतात आणि उपकौशल्य येणार, स्पष्टीकरण दुवा आणि उदाहरण। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अशा प्रकारे बालकवी यांनी विविध उदाहरणे देऊन श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केलेले आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार, नियोजित पुनरावृत्ती। शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा, तर आज आपण बालकवी रचित श्रावण मास या कवितेचे 2 कडवे अभ्यासलेले आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार, अंतिम विधान।